नमस्कार, प्रबंधभूमी महाराष्ट्र वाहिनीमध्ये आपणा सर्वांचं आज पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे व्यक्तिमत्व नाशिक शहरातील नामांकित डॉक्टर आहेत आणि आज त्या नामांकित डॉक्टरांनी आपल्या क्षेत्रामध्ये नाशिक शहरामध्ये असं नाव कमवलं आहे त्यामुळे त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंट असतील, त्यांचे रुग्ण असतील, यांची संख्या दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होत आहे। आणि ही डॉक्टर आहेत तरी कोण यांच्या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। विशेष म्हणजे पंचकर्म म्हणजे काय असतं, पंचकर्मामध्ये काय केलं जातं, पंचकर्माची गरज कोणाला असते, पंचकर्माचे फायदे आणि तोटे काय असतात, हे सर्व आज आपण त्या डॉक्टरांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आज आपल्यासोबत नाशिक शहरातील गंगापूर नाका परिसरामध्ये असलेल्या गांगुडे हॉस्पिटलच्या डॉक्टर आहेत मॅडम अर्चना गांगुडे मॅडम आहेत। मॅडम नमस्कार। नमस्कार मॅडम, आपलं प्रबंधमध्ये स्वागत आहे। मॅडम, आज आम्ही तुमच्याकडे खास भेट देण्यासाठी आलो मॅडम, आणि यामध्ये विशेषतः पंचकर्म म्हणजे काय या थेरपीबद्दल आम्ही आणि 5 एलिमेंट्स थेरपी ज्याला म्हणतो या संदर्भात आम्ही तुमच्याकडून सारी माहिती घेणार आहे। मॅडम प्रथम सांगा मला की तुमचं शिक्षण किती आणि तुम्ही हा पंचकर्माकडे कसं आलात? माझं शिक्षण पुण्यात झालेलं आहे। टिळक आयुर्वेद महाविद्यालय जे नामांकित आयुर्वेदाचं महाविद्यालय आहे, आणि ताराचंद हॉस्पिटल जे नामांकित म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण भारतात त्या ठिकाणी माझं एज्युकेशन झाले आहे। ग्रॅज्युएशन तिथेच झालं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन पंचकर्मामध्ये तिथेच झालेलं आहे माझं। मॅडम, आता जर बघितलं 21व्या शतकात बरेचसे नामांकित डॉक्टर असतील, MD असतील, MBBS असतील, यांचा प्रत्येक क्षेत्रामध्ये नावाजलेले असतात, पण पंचकर्म क्षेत्र असं आहे की त्याच्याकडे दिवसेंदिवस लोकांचा कल वाढतोय। नक्की पंचकर्म म्हणजे काय असतं? आयुर्वेदीय पंचकर्म म्हणजे हे 5000 वर्षापूर्वी चरक संहितेमध्ये किंवा सगळ्या ऋषीमुनींनी सांगून ठेवले, ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे, आणि कुठलाही बदल न होता किंवा आपण त्यात थोडे काही बदल केलेले आहे कारण पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार तसेच ते फॉलो केले जातात। पंचकर्मामध्ये 5 प्रक्रिया असतात आणि त्याच्या आधी पूर्वकर्म पण असतात। बेसिक जे 5 कर्म आहेत, वमन, विरेचन, नस्य, बस्ती, रक्तमोक्षण, हे 5 कर्म असतात, आणि त्याच्या आधी पूर्वकर्म म्हणजे स्नेहन आणि स्वेदन हे करावंच लागतं, म्हणजे त्याला पर्याय नसतो। म्हणजे या पंचकर्मात नक्की काय केलं जातं? स्नेहस्वेदनामध्ये संपूर्ण शरीराला जी मेडिकेटेड ऑइल म्हणजे पेशंटची प्रकृती कशी आहे, कफ आहे, पित्त आहे का वात आहे, किंवा कॉम्बिनेशनमध्ये आहे, कफपित्त आहे, पित्तवात आहे, कफवात आहे, त्याप्रमाणे पेशंटचं मेडिकेशन सिलेक्ट केलं जातं आणि त्याला संपूर्ण शरीराला आधी तेल लावलं जातं। स्नेहनाचे पण 2 प्रकार आहेत, एक बाह्य स्नेहन आणि अभ्यंतर स्नेहन। बाह्य स्नेहनामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारे तेलाने मॉलिश केली जाते, त्याचे दोष शरीरामध्ये आणले म्हणजे कोष्ठामध्ये आणले जातात, मध्यभागी आणले जातात, त्याला आपण GI सिस्टीम म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टिनल सिस्टम म्हणतो, तिथे दोष आणले जातात। त्यानंतर केलं जातं स्वेदन। स्वेदन म्हणजे स्टीम असते, ती संपूर्ण शरीराला एका बॉक्स चेंबरमध्ये ती स्टीम दिली जाते, ती मेडिकेटेड डिकॉक्शनची क्वाथाची ती स्टीम असते, आणि हे पेशंटच्या प्रकृतीनुसार आपण ठरवत असतो। तर म्हणजे हे सगळे दोष शरीराच्या मध्यभागी आणून 7 दिवसामध्ये मग ते बाहेर काढायचं जे मेन कर्म असतं ते पेशंटच्या प्रकृतीनुसार आपण ठरवत असतो। मग ते आयदर वमन असेल, विरेचन असेल, बस्ती असेल किंवा बाकीचे। म्हणजे मुळात ही पंचकर्माची गरज कोणाला असते? पंचकर्माची गरज ही एखाद्या स्वस्थ व्यक्तीला बेसिकली मी आधी म्हणू शकेल, स्वस्थ व्यक्तीला। कारण जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तुमची इम्युनिटी वाढवायची असेल, तुमच्या बॉडीचे फंक्शन व्यवस्थित चालू हवे असतील तुम्हाला, तर प्रत्येकाने वर्षभरामध्ये एकदा तरी पंचकर्म करून घ्यावं। शास्त्रोक्त पंचकर्म म्हणजे घरी येऊन म्हणतात की आम्हाला घरी करायचे, घरी येऊन करणारे थेरपिस्ट पण असतात, पण त्यांना यामध्ये कुठलंही ज्ञान नसतं, त्यांना फक्त मॉलिश करणं आणि स्टीम देणं, ते स्टीमसुद्धा देऊ शकत नाही घरी, कुठेतरी एखाद्या प्रॅक्टिशनरच्या हाताखाली ते तयार झालेले असतात, आणि मग त्याप्रमाणे तेवढं त्यांना नॉलेज आहे त्याप्रमाणे करतात, पण ते अतिशय चुकीचं आहे। तुम्ही प्रॉपर जे डॉक्टर आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर ज्यांना पंचकर्माचं थॉरोली नॉलेज आहे, त्यांच्याकडे जाऊनच हे करणं अपेक्षित आहे, नाहीतर त्याचे साईड इफेक्टसुद्धा तुम्हाला आयुष्यभर भोगायला लागू शकतात। नाही, तुम्ही साईड इफेक्ट बद्दल जे बोलताय मॅडम, मग या पंचकर्माचे फायदे कुठले असतात? पंचकर्माचे फायदे म्हणजे अगदी खूप डीप आहे हा विषय, अगदी थोडक्या वेळेत आपल्याला हे सांगणं कठीण आहे। पंचकर्माच्या फायद्यामध्ये कफामुळे जर तुमचं कफाचे दोष असतील तर आपण वमन देतो, पित्ताचे जे विकार असतील म्हणजे जसं आम्लपित्त आहे किंवा डोकेदुखी आहे
जळजळ होणं आहे, पायाची आग होणं आहे, अंगावर पुरळ येणं आहे किंवा स्किनचे कुठले रॅश आहेत, हे जे डोळ्याची जळजळ होणं आहे, डोळे लाल होणं आहे, असे अनेक विकार पित्ताचे आहेत ते आपण विरेचनाने बरे करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंचकर्मामध्ये सांगितले बस्ती चिकित्सा, जी अर्धचिकित्सा अशी सांगितलेली आहे. बस्तीमध्ये जो वात हा प्रमुख दोष आहे, त्याच्यामध्ये वात हा बिघडलेला असतो. त्याच्यामध्ये आपण मेडिकेटेड ऑइल आणि मेडिकेटेड डिकॉक्शन म्हणजे वात असं पेशंटच्या प्रकृतीनुसार आणि डिसीजनुसार ठरवत असतो. तो 7 दिवसाचा असतो, 14 दिवसाचा असतो, 21 दिवसाचा असतो किंवा 30 दिवसाचा पण असतो. त्याला योग बस्ती, कर्म बस्ती आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे क्षीर बस्ती आहेत. आणि बेसिकली आपण 7 दिवसाचं सुरुवातीला प्लॅन करत असतो. कारण आयुर्वेदामध्ये सप्तधातू संकल्पना आहे. सप्तधातू म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, शुक्र, मज्जा, शुक्र असे 7 धातू आहे. या सप्तधातू गामित्व म्हणजे 7 धातूपर्यंत ॲटलिस्ट तुम्ही पोहोचणं अपेक्षित आहे, तिथले दोष काढणं अपेक्षित आहे. मग 7व्या दिवसापर्यंत ॲटलिस्ट सुपरफिशियली तरी क्लिअर होऊ शकतात. मग 2 चिकित्सा आहे, त्यामध्ये शोधन चिकित्सा म्हणजे काय तर पंचकर्म, शमन चिकित्सा म्हणजे काय औषधी. मग जर तुम्ही शरीर शुद्ध करून जर औषधी चिकित्सा घेतली तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होणार आहे. पण तुम्ही शोधन चिकित्साच नाही केली, फक्त शमन चिकित्सा घेतली तर तुम्हाला त्या मानाने कमी फायदे मिळतील. बरोबर. तुम्ही आता ज्या शमन चिकित्साबद्दल बोललात, शमन चिकित्साबद्दल बोललात, हे शरीरासाठी सुरक्षित आहेत का? मग डेफिनेटली, कारण त्याशिवाय हे आपल्या आचार्यांनी हे केलेले डेव्हलप केलेलेच नसते. आणि माझ्याकडे पेशंटचे फीडबॅक आहे, तुम्हाला मी ते फॉरवर्ड केलेले आहेत, तेही तुम्ही बघू शकतात. आणि ही संकल्पना फार पूर्वीपासून, जेव्हा कुठलेही मेडिसिन अवेलेबल नव्हते तेव्हा फक्त हीच संकल्पना होती. 5000 वर्षापूर्वी पण शुश्रूष संहितेमध्ये सर्जरी होत होत्या. आणि तेव्हा तर युद्धातल्या लोकांवर, युद्धात हात कुणाचा कापला गेलेला आहे, डोळा गेलेला आहे. इवन गणपती काय, गणपती काय, गणपतीला हत्तीचं नाक बसवलेलं आहे. मग ही शस्त्रक्रिया कोणी केली? त्या काळातल्या वैद्यांनीच केली. शुश्रूष संहिता त्या काळी खूप ॲडव्हान्स होती. अगदी धावत्या पाण्याखाली अगदी मायन्यूट कॅपिलरीज बघून शुश्रूष ते सुचार करत होते. म्हणजे 5000 वर्षापूर्वी, आता होत नाही त्या सर्जरी होत होत्या. नक्कीच मॅडम. तेव्हा देवदेवतांनी ही ती जी पंचकर्म जी असेल ती क्रिया केली होती. परंतु आत्ता 21व्या शतकात ही क्रिया कोणी करावी, कोणी करू नये, याबाबत काय आपलं मत आहे? पंचकर्म मी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांनी करू शकतात स्वस्थ व्यक्तीने. पण 4 व्यक्ती नेहमी निषिद्ध आहे, त्यांनी करूच नाही. ते म्हणजे अगदी बाल, 8 वर्षाच्या आतलं मूल, नंतर वृद्ध व्यक्ती, नंतर दुर्बल व्यक्ती. वृद्ध व्यक्ती म्हणजे कधी ती 60च्या वरची पण असू शकते किंवा 70च्या वरची असू शकते. हल्ली 60पर्यंत सगळे फिट असतात, ते करू शकतात. पण अगदी 70 वर्षानंतर ते चालता येत नाही आहे, बल कमी आहे, वाताचा अतिशय प्रकोप आहे. कारण वार्धक्यामध्ये वाताचा प्रकोप सांगितलेला आहे, त्यावेळेस आपण करू शकत नाही. आणि गर्भिणीमध्ये म्हणजे प्रेग्नंट वुमनमध्ये आपण नाही करू शकत पंचकर्म. आणि ज्यांना हार्ट डिसीज आहे, खूपच BP वाढलेला आहे, सिव्हिअर डायबेटीस आहे, ज्यांना कॅन्सर आहे, अशा व्यक्तींमध्ये आपण पंचकर्म करू शकत नाही. पण अशा व्यक्तींमध्ये आपण शिरोधारा डेफिनेटली करू शकतो, ज्याचा नर्वस सिस्टीमवर, आपल्या CNS सिस्टीमवर इफेक्ट असतो आणि तो पॉझिटिव्ह असतो. आपण ते करू शकतो. नक्कीच मॅडम. आणि आपण काही वेळापूर्वी जे म्हटलात की बरेचसे लोक असतात की त्यांना ज्ञान नसतं आणि त्या लोकांकडून आपण पंचकर्म घरी करून घेत असतो. मग ही जे पंचकर्म जी क्रिया आहे ती आपण घरी कोणाकडून करून घ्यावी, किंवा आपण घरी करून जाऊ तसं करतात का ती पंचकर्म? बेसिकली ती घरी करून घेणं अतिशय चुकीचं आहे. ती घरी करून घेण्यासारखी प्रक्रियाच नाही आहे. कारण एखादा आयुर्वेदिक डॉक्टर जेव्हा 6 वर्ष त्याचं शिक्षण घेतो, त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करतो. 6 वर्ष शिक्षण? हो, 4.5 वर्ष आमचं ते शिक्षण, त्याच्यानंतर 1 वर्ष इंटर्नशिप असते, 5.5 वर्ष ते, आणि 6 महिन्याचा आम्ही एक्सपिरियन्स घेत असतो. ती 6 वर्ष आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन 3 वर्ष आणि त्याच्यानंतर काही फेलोशिप करायचे 10 वर्ष जातात. तर अगदीच कुठेच काहीच डिग्री न घेतलेला, डॉक्टरांच्या हाती काम केलेल्या माणसाला हे नॉलेज शक्यच नाही आहे. बरोबर. मॅडम, आपण 5 एलिमेंट्समध्ये एक्सपर्ट आहात. मुळात हे 5 एलिमेंट्स म्हणजे काय असतं नक्की? 5 एलिमेंट्स म्हणजे पंचमहाभूत. पंचमहाभूत. हां, पंचमहाभूत. जसं सृष्टीमध्ये, निसर्गामध्ये पंचमहाभूत आहे. काय आहे ते? पृथ्वी म्हणजे अर्थ, आप म्हणजे जल म्हणजे वॉटर, हां, तेज म्हणजे फायर म्हणजे अग्नी, आणि स्पेस म्हणजे आकाश म्हणजे आपल्या शरीरातलं तत्व, आकाश तत्व असतं. ज्याचे आपले जे होलो चॅनल्स आहेत, जे त्याला आपण आकाश तत्व म्हणतो. पृथ्वी, आप, तेज, वायू
आणि आकाश हे 5 एलिमेंट्स आपण ज्याला म्हणतो, हे जसे सृष्टीमध्ये आहे तसे ते आपल्या शरीरातही आहे. आपलं शरीर सुद्धा त्यानेच बनलेलं आहे. मग जेवढं आपण निसर्गाच्या सानिध्यात जाऊ, निसर्गाला धरून वागू, निसर्गाचे नियम पाळून वागू, त्याप्रमाणे आपला आहार असेल, त्याप्रमाणे आपला विहार असेल, म्हणजे आपलं जेवण आहे किंवा आपलं वागणं बोलणं आहे, की आपल्या उठण्याच्या झोपण्याच्या सवयी आहेत, आपल्या खाण्याच्या सवयी आहेत, या सगळ्या त्याला अनुसरून असतील तर लाईफस्टाईल डिसीजेस हे कंट्रोलमध्ये असतात. मग लाईफस्टाईल डिसीजेस कुठले? तर हायपरटेन्शन आहे, हार्ट डिसीज आहे, डायबिटीस आहे, थायरॉईड आहे, हल्ली PCOSचे मुलींना खूप प्रॉब्लेम होतात, पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज, वेट गेन आहे, स्किनचे डिसीज आहे, हेअरफॉल आहे, हे सगळे लाईफस्टाईल रिलेटेड जे डिसीज आहे, स्किन रॅशेस आहे, हे सगळे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आहे. तर ह्या सगळ्यांना आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो जर हे 5 एलिमेंट्स आपण बॅलन्समध्ये ठेवले तर. जर बॅलन्स ठेवलं तर आपली प्रकृती चांगली चांगली होईल. एक वेगळा प्रश्न असा की थेअरी ऑफ दोषास म्हणजे काय? हां, दोष हे आपल्या शरीरामध्ये असतात. दोष म्हणजे काही विकृती आहे का? नाही. तर कफदोष हा नॉर्मल आहे, पित्तदोष हा सुद्धा नॉर्मली त्याचं नाव दोष आहे, पण तो दोष म्हणजे ते वाईट नाही आहे. तर ते नॉर्मल जेव्हा असतात तेव्हा त्यांचं फंक्शन आपल्या शरीरात कफ, पित्त आणि वात हे 3 बेसिकली दोष आहेत. कफ, पित्त आणि वात. हां, तर कुणाची प्रकृती कफ प्रकृती असू शकते, कुणाची पित्त प्रकृती असू शकते, कुणाची वात प्रकृती असू शकते, किंवा कफ पित्त, कफ वात आणि वातपित्त अशा पण प्रकृती असतात. आणि समदोष प्रकृती पण असतात, म्हणजे तिन्ही दोष बॅलन्स आहे. असं व्यक्ती फार कमी असतो, कारण तो आयडियल जी आयुर्वेदीय दिनचर्या सांगितली आहे, डेली रुटीन सांगितलं आहे, जो ती फॉलो करतो तो समदोष आपल्याला आढळतो. मग नॉर्मल मनुष्य किंवा स्वस्थ मनुष्य कोण? समदोष समाग्नीच. आता म्हणजे ज्याचे दोष सगळे समान आहे आणि त्याचा अग्नी पण चांगला आहे असा तो व्यक्ती नॉर्मल प्रकृतीचा आपण म्हणू शकतो. बरोबर मॅडम, तुम्ही प्रकृतीचा विषय घेतला. ही प्रकृती म्हणजे काय असते आणि या रुग्णांची प्रकृती तुम्ही कशी ठरवतात? हां, प्रकृती ही जेव्हा बाळ गर्भामध्ये तयार होत असतं, जेव्हा तो फॉर्मेट म्हणजे आपण तो झायगॉट फॉर्मेशन होत असतं, तेव्हाच त्या बाळाची प्रकृती डिसाइडेड असते. हा कुठल्या तेव्हाच तयार होत असते हा कुठल्या प्रकृतीचा बाळ होणार आहे. म्हणजे आई म्हणजे गर्भात असतानाच बाळाची प्रकृती ठरते. हो हो, म्हणजे कुठल्या ऋतूमध्ये आई वडिलांना ते बाळ होणार आहे किंवा त्याचं झायकोट तयार झालेला आहे, तो एम्ब्रिओ तयार झालेला आहे, त्या ऋतूमध्ये कुठले दोष होते किंवा आई वडिलांचे त्यावेळेस कुठले दोष प्राधान्याने होते, आई वडिलांच्या प्रकृतीचा पण त्याच्यामध्ये भाग असतो. तेव्हा त्या बाळाची प्रकृती गर्भामध्येच तयार होत असते. आणि ती नंतर मग ते जन्म घेतल्यानंतर आता वयानुसार पण असतं, म्हणजे बाल्यावस्थेमध्ये कफ प्रकृती, जेव्हा तरुण असतात तेव्हा पित्त प्रकृती आणि वार्धक्यामध्ये वात प्रकृती असते. त्याप्रमाणे ते डिसिजेस होत असतात. म्हणजे हे वयाप्रमाणे असतात, हे काळाप्रमाणे पण असतात. म्हणजे सकाळचा जो काळ आहे तेव्हा कफ प्राधान्याने असतो. जेव्हा ब्राह्म मुहूर्तावर उठा, मेडिटेशन करा आपण म्हणतो, तेव्हा कफ प्राधान्याने असतो. तो बॅलन्स ऑफ माइंड करतो, तेव्हा मेडिटेशनसाठी ते उपयुक्त असं. मग दुपार होते तेव्हा पित्त प्रकृती, तेव्हा तुम्ही म्हणतात जेवण करा, कारण तुमचा अग्नी हा प्रखर असतो, तेव्हा पचन तुमचं व्यवस्थित होऊ शकतं, मेटाबॉलिझम चांगलं असतं. आणि संध्याकाळी वात आहे. वात आहे म्हणजे तुम्ही आता सगळे दिवसभर थकलेले आहे, तुम्ही काम आता तुमचे संत करा, तुमच्या बॉडीला रिलॅक्स होण्यासाठी वेळ द्या. बरोबर मॅडम, तुम्ही मगाशी ऋतूंचा विषय घेतला होता की ज्या ऋतूमध्ये तुम्ही असाल त्यावेळेस त्या ऋतूवरती त्या ऋतूच्या नुसार तुमची प्रकृती ठरत असते. मग या ऋतूंमुळे शरीरावर काही परिणाम होतात का? डेफिनेटली होतात, कारण आयुर्वेदीय पंचकर्म हे ऋतूनुसारच सांगितलेलं आहे. म्हणजे आता वमन जर करायचं म्हटलं तर ते कुठल्या ऋतूत करावं, तर वसंत ऋतू सांगितलेला आहे. तेव्हा कफ हा वितळतो शरीरामध्ये आणि तो वरती येऊन वेगवेगळे विकार करू शकतो. तर अशा वेळेस स्नेहस्वेदन हे पूर्वकर्म करून स्नेहपान हा एक क्रम असतो, ज्याला अभ्यंतर स्नेह म्हणतात, ज्याच्यामध्ये आपण मेडिकेटेड तूप हे शरीरामध्ये पेशंटला त्याच्या आजारानुसार आणि प्रकृतीनुसार ते वेगवेगळ्या औषधांनी सिद्ध करून देत असतो. ते 7 दिवस त्यांनी चढत्या क्रमाने घ्यायचं असतं आणि त्याचे मग लक्षण असतात की स्नेहनाला प्रॉपर झालं आहे. 7व्या दिवशी आपण ते विशिष्ट पद्धतीने डिकॉक्शनने ते बाहेर काढत असतो वमन दोष. याच्यामध्ये मग पित्तविकार आहे, काही स्किन डिसीजेस आहे किंवा लंग्स फुफ्फुसाचे काही विकार आहे, अस्थमा आहे, तुम्हाला जुनी सर्दी आहे किंवा खूप तुम्हाला जास्त झोप येते आणि शरीर अतिशय जड झालं आहे, अशा व्यक्तींना आपण वमन देत असतो. बरोबर मॅडम, या पंचक्रमाला सायन्स ऑफ रेज्युवेशन देखील म्हटलं जातं का? हो,
कारण याच्यामध्ये बॉडी तुमची नव्याने तयार होत असते. ओके. आता हल्ली सगळीकडे दिवाळीचा सीझन चाललाय. जसं घराची आपण स्वच्छता वर्षातून एकदा करतो तसं शरीराची पण स्वच्छता झाली पाहिजे. कारण शरीरात असा काही दोष आहेत किंवा मल आहेत आपल्या इंटेस्टाईनमध्ये जे कधीच बाहेर काढले जात नाही. सुपरफिशियल प्युरिफिकेशन होत असतं डे टू डे रुटीनमध्ये. तर मग आपण याला थॉरली कसं क्लीन करायचं ते पंचकर्माच्या माध्यमातून होत असतं. म्हणजे आपल्या इंटेस्टाईनला सुद्धा जर तुम्ही बघाल तर असं चिकट मळ असतो बऱ्याच लोकांची पोट साफ नाही होत. एक प्रामुख्याने एक प्रत्येकाची वाताचा प्रकार आहे. आणि वातावर बेस्ट पंचकर्म म्हणजे बस्ती. बस्ती हा अर्धचिकित्सा तुम्हाला असं म्हटलं. अतिशय अनेक विकार आहेत म्हणजे फक्त बस्तीने क्युअर होतात. म्हणजे तुम्हाला बाकीच्या औषधं देण्याची गरज नाही. फक्त बस्ती हे पंचकर्म केलं तुम्ही, पंचकर्मापैकी एक कर्म केलं स्नेहस्वेदना बरोबर, तर त्याच्याने तुमचे डिसीजेस बरे होऊ शकतात. इतकी त्याच्यात जादू आहे. म्हणजे या पंचकर्मचे सुद्धा सब टाइप्स आहेत असतील. हो. हे कुठले टाइप्स आहेत? मेन टाईप तुम्हाला सांगितलं वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण हे 5 कर्म. त्याच्या आधीचे पूर्वकर्म स्नेहस्वेदनाशिवाय हे 5 कर्म आपण करू शकत नाही. आता सब टाईप्स म्हणजे ते अनेक प्रकार आहे. म्हणजे आता केरळामध्ये वेगवेगळे डेव्हलप केलेले आहे. जे मेनली प्रामुख्याने ते चालतं जे आहे धारा. मग धारा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्यातली सगळ्यात जास्त चालणारी आहे शिरोधारा. शिरोधारा म्हणजे इथे जे आपला आज्ञामर्म आहे तिथे आपण एका कपाळाच्या मध्यभागी तिथे एका विशिष्ट स्पीडने आपण ती मेडिकेटेड ऑइलची शिरोधारा आपण सोडत असतो. मग तिचा उपयोग काय नुसत्या धारेचा, तर त्याचा सेंट्रल नर्वस सिस्टीमवर उपयोग होत असतो. आपले जे न्यूरॉन्स आहेत किंवा आपले न्यूरोलॉजिकल जे सिनॅप्सेस आहे त्या सगळ्यांवर शिरोधारा काम करत असते. आपल्या ब्रेनमध्ये पिच्युटरी ग्लँड आहे, हायपोथॅलॅमस ग्लँड आहे, त्यांना स्टिम्युलेट करणं, त्यांचा हार्मोन्स सिक्रिशन नॉर्मल करणं किंवा बॅलन्स करणं हे काम शिरोधारेचं आहे. पण सुपरफिशियल काही गोष्टी आहेत जसं स्काल्पला तुम्हाला इन्फेक्शन आहे किंवा स्काल्पला खाज येते, डॅन्ड्रफ आहे, हेअरफॉल आहे, ग्रेइंग ऑफ हेअर आहे, सोरियासिसमुळे स्किन तुम्हाला सगळीकडे डोक्यामध्ये खाज येते. ह्या सगळ्या डिसिजेसमध्ये शिरोधारा, इवन मायग्रेन. माझ्याकडे एक पेशंट होता 8 वर्षापूर्वी, मायग्रेन होतं. डॉक्टर पेशंट होतं, त्यांचं मायग्रेन मायग्रेन म्हणजे डोकेदुखीचा एक प्रकार आहे ना. तर म्हणजे खूप सिव्हिअर असतं. तुम्हाला त्यावेळेस पेनकिलर घेतल्याशिवाय ते थांबू शकत नाही असं ते मायग्रेन असतं. आणि ते स्ट्रेस रिलेटेड असतं बऱ्याच वेळेस, अँझायटी आणि स्ट्रेस रिलेटेड. तर अशा वेळेस शिरोधारा ती पण त्या व्यक्तीच्या प्रकृती परीक्षणानुसार आणि योग्य मेडिकेटेड ऑइलने शिरोधारा करणं आणि त्याच्यामध्ये ॲक्युप्रेशर पॉईंट दाबणं, या दोन्ही गोष्टींच्या माध्यमातून विदाऊट एनी मेडिकेशन पूर्ण मायग्रेन बरा झाला. फक्त सप्तधातुगामित्व पाहिजे की तुम्ही त्या डिसीजपर्यंत पोहोचण्यासाठी तितकी शिरोधारा आणि तितक्या गांभीर्याने ती केली पाहिजे. म्हणजे इतकं डीप सायन्स आहे शिरोधारेत सुद्धा. नक्कीच. थोडक्यात सांगायचं म्हणजे ते आपल्या भारतीय शास्त्रामध्ये पंचकर्माला विशेष महत्त्व दिलं जातं मॅडम. आणि मुळात म्हणजे आता 21व्या शतकात देखील आपण जर बघाल तर पंचकर्म किंवा 5 एलिमेंट्स असतील याच्याकडे वाढणाऱ्या लोकांचा कल दिवसेंदिवस दिसून येतो आहे. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये भारताबाहेरील जे विदेशी लोक असतात त्यांचा देखील कल आपल्याकडे भारताकडे वाढतोय. याबाबत काय आपलं मत आहे? आता शिरोधारा मी हा एक सबटाईप सांगितला, त्याप्रमाणेच शिरोधाराप्रमाणे पिंडस्वेद आहे. पिंडस्वेद म्हणजे भाताची मेडिकेटेड अशी पुरसुंडी करतात. म्हणजे बॉल असतो एक भाताचा, तो कापडामध्ये गुंडाळून त्याच्यामध्ये दुधामध्ये शिजवून वेगवेगळे द्रव्य टाकून त्याच्याने शेक दिला जातो. तसंच पत्रपट्टोली स्वेद म्हणजे वेगवेगळ्या वनस्पतींचे पानं असतात ते वेगवेगळ्या तेलामध्ये भाजून त्याचा काढा करून त्याच्याने पण स्वेद त्या पोटलीने दिला जातो. सर्वांगधारा असते म्हणजे संपूर्ण शरीरावर मेडिकेटेड ऑइल, म्हणजे जिथे संपूर्ण शरीर तुमचं जखडलेलं आहे अशा शरीरावर सर्वांगधारा केली जाते. फक्तच तुमचा गुडघा दुखतोय तर तिथे मग ती धारा केली जाते मेडिकेटेड ऑइल. जर ते तुमच्या गुडघ्यावर असेल तर त्याला जानुधारा म्हणतात. तर जे तुमच्या पाठीवर असेल ते पृष्ठधारा म्हणतात. तसं बस्ती पण आहे. बस्ती हा गुदद्वारा मार्गे दिला जातो जो मेन आहे. पण जेव्हा तो लोकलाइज एखाद्या ठिकाणी तुम्हाला शेक देण्यासाठी दिला जातो तर मग तो जेव्हा गुडघ्यावर असेल म्हणजे सांध्यांचे काही दुखणे आहे किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे नी रिप्लेसमेंट वगैरे होतो तर अशा वेळेस तिथे सूज असते, म्हणजे खूप पेन असतं. तर अशा वेळेस तिथे लोकल आपण एक अशी पिठाची पाळी केली जाते आणि त्या म्हणजे अगदी विहिरीसारखं छोटीशी विहीर आणि त्याच्यामध्ये ते मेडिकेटेड ऑइल सोडलं जातं आणि तिथल्या सांध्यांना आराम मिळतो, त्याचं न्यूट्रिशन होतं. त्यामध्ये जो त्यांचा वाळलेला जो आपण हे म्हणून सिनोव्हेल फ्लुइड असतं
ते बॅलन्स राहतं तिथे. तर हे याला म्हणतो आपण जानुबस्ती. जेव्हा ते कमरेवर करतो, कंबर म्हणजे कटी बसती. जेव्हा ते आपण मानेवर करतो सर्वायकल स्पॉन्डिलिसिससाठी, तेव्हा तो मन्या बसती. मन्या म्हणजे मान. जेव्हा ते पाठीवर करतो वेगवेगळ्या मणक्यांच्या आजारासाठी, तेव्हा पृष्ठ म्हणजे पृष्ठ बसती. असं वेगवेगळ्या प्रकारचे खूप उपप्रकार पंचकर्मामध्ये आहे आणि ते खूपच फायदेशीर आहेत. म्हणजे ज्यांना मेन पंचकर्म करून घेणं शक्य नाही आहे, पण लोकलाईज त्यांना त्यांचा त्रास घालवायचा आहे, तर तिथे उपकर्म आपण करू शकतो. नक्कीच. खूपच छान माहिती मॅडम. खूपच काही वेळापासून आपण बघत असेल मॅडम त्यांनी खूपच छान विश्लेषण पंचकर्माबद्दल केलेले आहे. विशेष म्हणजे ते जे शब्दरचना किंवा जे शब्द वापरतायत ते आपल्या भारतीय संस्कृतीतील मराठी शब्द आहेत, जे आपल्या कदाचित कानावरती कधी काही पडत असतात, परंतु आपण त्या शब्दांकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर हे भारतीय शास्त्रामधील संस्कृतमधले जे शब्द आहेत त्याचा विशेषतः सहभाग या पंचकर्मामध्ये केला जातो. विशेष म्हणजे काही वेळापूर्वी मॅडम तुम्ही सांगितलं की बालवाढीचा जो काळ असतो त्या ऋतूंवरती ठरत असतो, परंतु बऱ्याच वेळा आता एक पंचकर्मामध्ये एक वेगळी थेरपी आली आहे, गर्भसंस्कार थेरपी. नक्की ही गर्भसंस्कार थेरपी असते काय? गर्भसंस्कार, गर्भ म्हणजे अनबॉर्न बेबी, म्हणजे जे गर्भामध्ये वाढणारं बाळ आहे आणि त्याच्यावर केलेले संस्कार, म्हणजे त्या बाळावर केलेले, त्याला सांगितलेले चांगले विचार, त्याला दिलेल्या गुड व्हॅल्यूज, म्हणजे ते गर्भसंस्कार. गर्भसंस्कारात म्हणजे बाळ गर्भातच असताना त्याच्यावर केले जाणारे संस्कार म्हणजे गर्भसंस्कार. मुलात हे कधीपासून सुरू करावे गर्भसंस्कार? गर्भसंस्कार ॲक्च्युली बीजसंस्कारापासून सुरुवात केली पाहिजे. म्हणजे एखाद्या स्त्रीला जेव्हा ते ठरवतात पती पत्नी की आम्हाला बाळ हवं आहे, त्याच्या आधीपासून त्यांनी बीजशुद्धी म्हणजे पुरुष बीज आणि स्त्री बीज याच्यावर संस्कार केले पाहिजे. पंचकर्माने त्यांची आधी शुद्धी करून घेतली पाहिजे. मेडिटेशन आणि काही योगाचे प्रकार आहेत ते केले पाहिजे आणि त्याच्यानंतर औषधी चिकित्सा घेऊन, आयुर्वेदीय औषधी चिकित्सा घेऊन मग गर्भधारणेच्या दृष्टीने त्यांनी प्लॅन केला पाहिजे. पण तर आता जे प्रेग्नंट राहिलेले आहे, तर समजा त्यांना गर्भसंस्काराविषयी माहितीच नाही आहे किंवा पहिले 3 महिने थोडंसं ॲडजस्टमेंटसाठी जातात किंवा बेड रेस्ट असते काहींना, तर त्यांनी कधीही जेव्हा त्यांना गर्भसंस्काराविषयी ज्ञान मिळालं, माहिती मिळाली किंवा इथे आपल्याला चांगले गर्भसंस्कार घेता येऊ शकतात, तर ते कधीही कुठल्याही महिन्यापासून ते चालू करू शकतात. पण अगदी ते बेसिकली पहिल्या महिन्यापासून सुरू करावेत असं माझं म्हणणं आहे. आपण गर्भसंस्काराबद्दल बोलतोय मॅडम. गर्भसंस्कार होण्याआधी एक बीज संस्कार तुम्ही मगाशी बोलला, मुळात हे बीज संस्कार असतात काय? बीजसंस्कार तेच मी म्हटले की जे पुरुष बीज आणि स्त्री बीज याच्यावर संस्कार केले जाते, त्यांची याच्याने पंचकर्माने शुद्धी केली जाते, औषधी चिकित्सा दिली जाते, त्याला न्यूट्रिशन डाएट दिलं जातं आणि तुमचं बीज म्हणजे जे भावी बाळ येणार आहे ते अतिशय निरोगी आणि बुद्धिवान व्हावं किंवा चांगल्या व्हॅल्यूज घेऊन ते यावं आणि त्याला कुठलाही म्हणजे तुमच्या पिढीमध्ये आलेला म्हणजे आपण म्हणतो ना अनुवंशिक आजार, त्याच्यावर जर आपल्याला ते कमी प्रमाणात करायचे की बाळाला होऊ नये म्हणून करायचं असेल तर आपल्याला बीज संस्कारामध्ये बऱ्याच आपण ते रोखू शकतो की ह्या जर पुढे होऊ नये म्हणून. बरोबर. आणि मॅडम बऱ्याच महिलांमध्ये असा गैरसमज असतो की ते म्हणजे जेव्हा ते गर्भवती असतात तेव्हा ते योगा सुरू करतात आणि त्यालाच ते गर्भसंस्कार म्हणतात. मग योगा आणि गर्भसंस्कार यातमध्ये काय फरक आहे? कारण आता मीडियाचा प्रभाव जास्त आहे जनमानसावर, त्यामुळे योगा वेगवेगळ्या पद्धतीने करणे म्हणजेच प्रेग्नन्सी क्लास असं त्यांना वाटतं, पण ॲक्च्युली दॅट इज द पार्ट ऑफ गर्भसंस्कार योगा. आणि योगा पण कोणी करावे कोणी करू नये प्रेग्नन्सीमध्ये हे पण इंडिकेशन कॉन्ट्रा इंडिकेशन आहे त्याचे. आता ज्यांना IVFने बाळ राहिलेलं आहे किंवा ज्यांना मल्टिपल ॲबॉर्शनची हिस्ट्री आहे त्यांना योगा अलाउड नाही आहे. प्रेग्नन्सीमध्ये सगळेच योगा आपल्याला अलाउड नाही, काही ठराविक योगा आहे, काही घातक देखील असू शकतात. हो, तर काही ठराविक योगासनं आहे तेही 4थ्या महिन्यानंतरच करू शकतो. 3 महिन्याच्या आधी आपण गर्भ स्थिर होण्यासाठीचा काळ दिलाच पाहिजे. त्यावेळेस मेडिटेशन हे थ्रू आउट आहे, म्हणजे अगदी प्रेग्नन्सीच्या आधीपासून सुरू केलं तुम्ही आणि प्रेग्नन्सी होईपर्यंत किंवा संपेपर्यंत तुम्ही मेडिटेशन थ्रू आउट करू शकतात आणि 4थ्या महिन्यानंतर तुम्ही बसल्या बसल्या काही एक्झरसाइजेस करू शकतात. आता तुम्हाला बेड रेस्ट आहे, IVF नंतरचं बाळ आहे किंवा नॉर्मल प्रेग्नन्सी आहे, या पद्धतीने वेगवेगळे योगासनं असतात. पेशंटची कंडिशन काय त्यानुसार योगा त्यांचा डिझाईन केला जातो सर्वांसाठी सारखे. आणि रेग्युलर योगा त्यांच्यासाठी नसतात. प्रेग्नन्सीचे योगा हे हलके फुलके आणि वेगळे असतात. पोटावर कुठलंही प्रेशर येणार नाही, गर्भपिशवीला कुठेही इजा होणार नाही, अशा प्रकारचे योगाज असतात आणि ते जाणकाराकडूनच करून घ्यावे, कुठलाही योगा क्लास लावू नये. नक्कीच मॅम. आपण काही वेळापासून बोलतोय त्यामध्ये मी 14 प्रकारच्या मेडिटेशनबद्दल तुमच्याकडून जाणून घेतलंय. हे मुळात 14 प्रकारचे जे असतात मेडिटेशन असतात
असतात, याबद्दल काय सांगाल? हे असे नाही आहे, ते मी डेव्हलप केलेले वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन प्रेग्नन्सीमध्ये. तुम्ही स्वतः डेव्हलप हो, केलेलं मी सगळ्यात, आणि ते माझ्या पेशंटमध्ये खूप छान रिझल्ट्स आहेत त्याचे. म्हणजे प्रेग्नन्सी रिलेटेड जे त्रास आहेत, म्हणजे नॉशिया वॉमिटिंग आहे किंवा ॲसिडिटीचा त्रास, हे 3-4 प्रकार खूप त्यांना 9 महिने त्रास देत असतात. नॉशिया वॉमिटिंग, कंबरदुखी आणि ॲसिडिटीचा त्रास. नॉशिया वॉमिटिंग म्हणजेच कंबरदुखी? नाही, नॉशिया वॉमिटिंग म्हणजे उलटी मळमळ. ओके. हां, नॉशिया वॉमिटिंग त्याला म्हणतात. तर हे आपण मेडिटेशनने आणि डाएट करेक्शनने करू शकतो. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये डाएट हे न्यूट्रिशियस असलं पाहिजे. न्यूट्रिशियस डाएट आणि पित्त कमी करणार. आहार कसा असला पाहिजे? हां, न्यूट्रिशियस डाएट आणि पित्त कमी करणारं डाएट आणि बाळाला ते पोषण करणारं डाएट, असं डाएट डिझाईन करायला लागतं. आणि त्याच्या जोडीला मेडिटेशन आणि योगा. काही मग याचं रुटीन कसं असावं थोडक्यात? हे पूर्ण रुटीन मी अगदी पहिल्या दिवसापासून, माझ्याकडे जेव्हा पेशंट येते, मग ती कधी येऊ, दुसऱ्या महिन्यात येऊ, तिसऱ्या, मी तिला ते पूर्ण रुटीन सेट करून देते तिच्या प्रकृतीनुसार. तिचे काय प्रॉब्लेम्स आहेत त्यानुसार तिचा पूर्ण रुटीन, तिची दिनचर्या मी तिला ठरवून देते. आणि याप्रमाणेच तू वागायचं आहे, याप्रमाणेच तुला बोलायचं आहे, याप्रमाणेच तुझे विचार असले पाहिजे. हे सगळं मी अगदी जेव्हापासून ती उठते सकाळी 6 वाजेपासून तर रात्री झोपेपर्यंतचं सगळं रुटीन मी तिला लिहून देत असते आणि त्याप्रमाणे ती फॉलो करते. म्हणजे गर्भधारणापणात किंवा गरोदरपणात होणारे त्रास, त्या जी काही स्त्री असेल तिने ते कसे हँडल करायचे मग या सगळ्या गोष्टींपासून? सुरुवातीची जी पहिली प्रेग्नन्सी असते तेव्हा जी प्रेग्नंट लेडी असते ती घाबरलेली असते. सेकंड पहिलं बाळ पण प्रेग्नन्सी ज्याला आपण म्हणतो ते प्रायमी जिला आम्ही म्हणतो, तर सेकंड वेळेस ती जरा स्थिरावलेली असते, तिच्याकडे अनुभव असतात. पण पहिल्या वेळेस ही मला म्हणजे पहिली म्हणजे प्रेग्नन्सी राहिली, आता मी ही कॅरी करू शकेल की नाही, मी बाळ सांभाळण्यासाठी समर्थ आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी मनात, एकीकडे करिअरचा पण विचार असतो, अशी ती भांबावलेली असते. पहिल्या वेळेस ती जेव्हा डॉक्टरांकडे येते तर तिला मनाला स्थिरता देणं, तिला ॲश्युरन्स देणं, तू हे सगळं करू शकते, हे आपलं काम असतं ॲज अ डॉक्टर म्हणून. नंतर मग तुला त्रास काय, ती पहिल्यांदा आपल्याकडे ओपन होत नाही, मग तिच्याशी नॉर्मल गप्पा मारून हसत खेळत तिला ओपन अप करायला लागतं. तिचे प्रॉब्लेम काय ती शेअर करते, मग त्याच्यावर आपल्याला सोल्युशन करायला लागतं. मग तिची प्रकृती काय, तिचा आहार कसा ठरवावा, तिच्या घरचं वातावरण कसं आहे, त्या वातावरणातून तिला कसं बाहेर काढावं, तिला वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन कसे द्यावे. आता 14 प्रकारचं मेडिटेशन म्हटले मी, तर त्याच्यामध्ये माझं एक साऊंड मेडिटेशन असतं, दुसरं ऑटो सजेशन असतं, नंतर सेल्फ अफर्मेशन असतं की स्वतःला आपण देणं. आणि आपल्याला जे त्रास होतं ते, आणि इव्हन बाळाशी पण बेबी टॉक असतं, तो गर्भसंवाद आपण ज्याला म्हणतो. गर्भसंस्कारात बाळ आपलं म्हणणं ऐकू शकतो जेव्हा त्याचे कानही तयार झाले नाहीये. आता 4थ्या महिन्यात बाळाचं हृदय तयार होतो, 5व्या महिन्यात बाळाचे छोटे छोटे सगळे अवयव, पंचज्ञानेंद्रिय ज्याला म्हणतो, नाक, कान, घसा, डोळे, जीभ आणि स्किन तयार होत असते. 6व्या महिन्यात बाळाची बुद्धी तयार होत असते. 7व्या महिन्यात बऱ्यापैकी सगळं बाळ तयार झालेलं असतं, पण त्याचं वजन वाढायचं असतं. 8व्या-9व्या महिन्यात बाळाचं वजन वाढतं. तर हे ज्या महिन्यामध्ये जे अवयव तयार होत असतात त्याप्रमाणे आपण आयुर्वेदीय औषधी कल्पना पण आहे. तर आईला त्याप्रमाणे आपण अशी जी सेफेस्ट औषधं आहेत, शतावरी आहेत, असे बरेच आहे की आपण आता इथे आपण त्या गोष्टीची चर्चा न केलेली बरी, पण असे आपण मेडिसिन तिला देऊ शकतो दुधातून, किंवा त्याचा कल्प आहेत प्रत्येक महिन्यातले. त्यामुळे बाळाची वाढ, त्या अवयवाची वाढ चांगली होते. आता 6व्या महिन्यात जेव्हा बाळाची बुद्धी तयार होत असते तेव्हा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. म्हणजे तुम्ही तंतुवाद्यांचं म्युझिक ऐका, तुम्ही अतिशय चांगली चरित्र जी पॉझिटिव्ह आहे ती वाचा, बाळाशी तुम्ही थोड्याशा मोठ्या आवाजात बोला, जे पॉझिटिव्ह तुमचं बोलणं आहे ते बाळाला ऐकू जाईल. बरोबर. आणि त्याच्यामध्ये वडिलांचा सहभाग असला, म्हणजे पोटावून हात फिरवणं असलं, वडिलांना आता नोकरीमुळे वगैरे सगळ्यांना वेळ नसतो, घरी नसतात, तर संध्याकाळी बेबी टॉक करण्यासाठी दोघांनीही पोटावून हात फिरून बेबीशी टॉक, म्हणजे बेबीशी बोलायचं आहे आणि पॉझिटिव्हली बोलायचं आहे की बाळा, आम्ही तुझं स्वागत करतो, आम्ही तुझी वाट बघत आहोत आणि तुझं आगमन म्हणजे आमच्यासाठी एक मोठं सेलिब्रेशन आहे. अशा पद्धतीने एक पॉझिटिव्ह ॲफर्मेशन बाळाला पण द्यायचं असतं. बरोबर. कारण बाळाचे पण विचार तिथे तयार होत असतात. बरोबर. पूर्वजन्माचे विचार घेऊन आलेला असतो बाळ, पूर्वजन्माचे संस्कार घेऊन आलेला असतो. आता तो आपल्या फॅमिलीत येणार आहे, कारण शरीर हे आपल्या दृष्टीने आईवडिलांच्या याच्यातून बीजातून तयार होतं, पण आत्मा कुठून तयार करणार?
आत्मा हा विश्वातून येतो, तो पूर्वसंस्कारित असतो. त्याला आपल्या फॅमिलीच्या दृष्टीने आणि आपल्याला काय हवं आहे या पद्धतीने संस्कार करणं, त्या आत्म्यावर संस्कार करणं म्हणजे खरं गर्भसंस्कार असतं. मग ते कशा माध्यमातून करणं, तर ते तुमचं जे वैदिक चांट्स आहेत, आपले मंत्र आहेत. मग ते मंत्रच का, कारण त्याच्यामध्ये जे व्हायब्रेशन्स आहेत ते बाळाला पॉझिटिव्ह, त्याचं जी वाढ आहे किंवा जे केमिकल सिक्रिशन्स होत असतात आई आणि बाळामध्ये जी केमिकल बॉन्डिंग असते, हे चांट्स त्या केमिकल लिक्विडवर व्हायब्रेशन्स करून बाळापर्यंत ते पोहोचवत असतात. मग आईची नाळ बाळाशी जोडलेली असते, आपण असं नेहमी म्हणतो. मग ती शारीरिक फक्त न्यूट्रिशनसाठी जोडलेली असते का अम्बिलिकल कॉर्ड, तर नाही, ती मानसिकसुद्धा जोडलेली असते, ती आध्यात्मिकसुद्धा असते, ती भावनिकसुद्धा असते, शारीरिक पण असते, मानसिक पण असते. जेवढी आईची इन्व्हॉल्वमेंट म्हणजे 80% ऑफ ब्रेन हा त्याचं बाळाचा गर्भातच तयार होत असतो, म्हणजे जेव्हा ती प्रेग्नंट असते. मग आपल्याला संस्कार काय करायचे, 80% जर तिथे असेल तर आपल्याला गर्भसंस्कारच करणं गरजेचं आहे. 20% तर तो बाहेर आल्यावर घेणारच आहे. म्हणजे 8 वर्षापर्यंत आपल्याला वेगवेगळे संस्कार करायचे, चांगलं एज्युकेशन देणं, चांगल्या व्यक्तीमध्ये राहणं, त्यांना शिकवणं, म्हणजे आपल्याला अनुकरण करत असतं. त्यामुळे आपलं आचरण काय आहे हे पण आपण बाळ आल्यानंतर हे आपलं आचरण काय असणार याचा आपण विचार केला पाहिजे. नक्कीच एक कधी न माहिती असणारी गोष्ट आज आम्हाला तुमच्या माध्यमातून मिळाली मॅडम. विशेष म्हणजे आपण आपल्या मुलाबाळांचा जो मुलाबाळांचे संस्कार करत असतो ते आपण एकदम साध्या पद्धतीने करतो, पण मॅडमने त्यांनी आज जे गोष्ट आपल्याला सांगितली ती खूपच जगावेगळी गोष्ट आज आम्हाला तुमच्याकडनं ही शिकायला. आयुष्यातली सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट असते तुमची. बरोबर. कारण ह्या म्हणजे गर्भसंस्कारामध्ये जर तुम्ही बाळाला संस्कार केले नाही गर्भात असताना, तर ते नंतर तुम्ही फार कमी चान्स असतो तुमच्याकडे गर्भसंस्कार करणारे. आता सत्वगुण आपल्याला वाढवायचे, 3 गुणाचा आहार आणि तुमचं मानसिक गुण पण सांगितले, सत्व रज तम. आता सत्वगुण हा आपल्याला गर्भामध्ये म्हणजे त्याला चांगला आहार देणं, चांगलं विचार करणं, चांगल्या व्हॅल्यूज शिकवणं, तुमचं काय आदर्श आहे त्याविषयी तुम्ही चरित्र वाचणं, शिवाजी महाराजांचं चरित्र वाचणं, स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचणं, आपले रामरक्षा आहे त्याचे स्तोत्र म्हणणं, गायत्री मंत्र आहेत, असे अनेक मंत्र आहेत. म्हणजे टंग ट्विस्टिंग एक्झरसाइजेस आहेत. रामरक्षामध्ये तो 39वा श्लोक आहे, तो रची विभक्ती आहे. मग बाळ बोबडं नको व्हायला म्हणून तसं बोलणं. संस्कृत ही आपली फार पुरातन आणि सगळ्यात रिचेस्ट लँग्वेज जिला आपण म्हणू शकतो, त्याचे म्हणजे संस्कृत ही एक खूप मोठा डीप अध्ययनाचा विषय आहे. संस्कृत लँग्वेजेस का म्हणावी, संस्कृतमध्येच का श्लोक म्हणावे, कारण ते आपल्या हार्मोन्सवर काम करत असतात. जेव्हा आई बाळाशी बोलते, पोटावर हात ठेवून बाळाशी मेडिटेशनमध्ये जाऊन जेव्हा संवाद साधते, तर त्या बाळाला ते सगळं कळत असतं. त्याचे त्रास तो या मेडिटेशनमध्ये घालवत असतो. म्हणजे बाळाला जे होणारे त्रास आहे, आईला जे होणारे त्रास आहे, कंबरदुखी आहे, पायावर सूज आहे, हायपरटेन्शन आहे, प्रेग्नन्सी, इक्लॅम्प्शिया पण असतात, हे सगळ्या गोष्टी आपण बॅलन्स करू शकतो फक्त मेडिटेशन थ्रू. हे 14 प्रकारचे मेडिटेशन वेगवेगळ्या महिन्यांमध्ये आणि पेशंटच्या प्रकृतीनुसार मी घेत असते आणि त्याचा 100% पॉझिटिव्ह रिझल्ट माझ्या पेशंटला आहे. मुळात मॅडम तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या त्या कधी आम्ही ऐकल्याही नव्हत्या. आणि विशेष म्हणजे आपण जर बघाले गर्भसंस्कार असेल, शिशुसंस्कार असतील, 5 एलिमेंट्स असतील किंवा पंचकर्म असतील, याच्यातला सगळ्यात जो डीपमधला अभ्यास होतो आज मॅडम त्यांचा आहे. आणि यांच्या अभ्यासावरूनच किंवा त्यांच्या बोलणं ही गोष्ट एक आज आम्हाला कळून येते की त्यांचा त्या क्षेत्रातला किती त्यांचं त्या क्षेत्रामध्ये त्यांचं प्रावीण्य आणि त्यांच्याकडे दिवसेंदिवस आम्ही जे येणाऱ्या रुग्णांची संख्या बघतो त्यावरून आम्हाला लक्षात येतं की मॅडम त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांचा जो कल आहे तो का दिवसेंदिवस वाढतोय. मुळात म्हणजे माझ्या देखील वयाला आज 12 वर्ष पूर्ण होतील ह्या वर्षी, आणि याच्यामध्ये मला गर्भसंस्कार काय असतो, शिशुसंस्कार काय असतात ही मुळात ही गोष्ट माहितीच नव्हती. पण मॅडम त्यांच्या माध्यमातून नक्कीच मॅडम तुम्हाला एक धन्यवाद. माझ्या मैत्रिणीचा एक गमतीशीर किस्सा सांगते. ती डॉक्टरच मैत्रीण आहे माझी. तिच्यावर मी गर्भसंस्कार केले सेकंड बेबीच्या वेळेस. कारण फर्स्ट बेबीच्या वेळेस मी पुण्यात शिकायला होती, ती कुठेतरी पोस्ट ग्रॅज्युएशनला होती. तर ती म्हणे माझ्या दोन्ही मुलांमध्ये भांडण होतं, ते माझ्याशी भांडतात की तू माझ्यावर का गर्भसंस्कार नाही केले आणि त्याच्यावर का केले. म्हटलं या क्वालिटीची भांडणं असतील तर ती चांगलीच आहेत. खूप गमतीशीर किस्सा मॅडम आम्ही आता म्हणजे काही दिवसांचा आमचा अनुभव असा आहे की विदेशातील लोक
आपल्या भारतीय संस्कृती जी म्हणतो आपण त्याच्याकडे त्यांचा कल जास्त वाढतोय. मुळात म्हणजे ते पंचकर्म क्रिया करण्यासाठी ते विदेशातून भारतात येत आहे. याच्या मागचं रहस्य काय? फक्त पंचकर्म क्रिया करण्यासाठी भारतात येत नाही तर शिकण्यासाठी येतात. कारण आमचं ताराचंद हॉस्पिटल इतकं मोठं हॉस्पिटल आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ते, आणि तिथे फार कमी रिसोर्सेसमध्ये ते फॉरेनर्स राहणं, म्हणजे मी शिकत होते तेव्हा मला खूप आश्चर्याची बाब वाटायची की एवढ्या कमी रिसोर्सेसमध्ये तिथे राहून ते शिकतात. आम्हाला ते विचारायचे, आमचे पोस्ट ग्रॅज्युएट आमचे सिनियर असायचे, त्यांना पंचकर्माविषयी प्रश्न विचारायचे, आमच्याबरोबर हॉस्टेलला राहायचे. तर मला खरंच ते कौतुकास्पद वाटायचं की आपल्याकडे आयुर्वेदाला त्या मानाने त्या काळी एवढा नव्हता. आता मोदी सरकारमुळे आपल्याकडे आयुर्वेदाला खूप सन्मान आलेला आहे आणि आयुर्वेदिक खूप मोठे हॉस्पिटल्स तयार झाले. अहमदनगरला एक मोठं हॉस्पिटल आता उभारलं आहे आणि नॉर्थला पण आपण बघितलं तर आयुर्वेदा या खूप मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत. नक्कीच. तर आयुर्वेदाचा मान दिवसेंदिवस वाढतच आहे आणि हे फॉरेनर्स येतात, पंचकर्म करायलाही येतात आणि शिकायलाही येतात. आणि आपल्यापेक्षा छान योगा मी USA घेताना पाहिला आहे फॉरेनर्सने. ते खूप डिटेलमध्ये जाऊन योगा घेत असतात तिथे. आणि माझा भाऊ स्वतः अमेरिकेत आहे, तो सुद्धा फक्त आयुर्वेद आणि व्हेजिटेरियन डाएट म्हणजे आयुर्वेदीय दिनचर्या आणि आयुर्वेदीय विहार म्हणजे कसं वागायचं, कसं बोलायचं, मेडिटेशन करायचं हे फॉलो करतो. बरोबर. मॅडम, बऱ्याच आपण असं बघत असतो की गर्भसंस्कार असतील, शिशुसंस्कार असतील किंवा या तुम्ही क्रिया सांगितल्यात, ह्या सगळ्या क्रिया आपण शरीरावर करत असतो. एक वंध्यत्व जे आपण ज्याला म्हणतो, लोकांना बऱ्याच त्याचा त्रास होत असतो. या वंध्यत्वावर तरी आपण काही उपचार करतात का? हो, मी करते. आजकाल तो विषय जरा खूप चर्चेचा विषय आहे, वंध्यत्व हे खऱ्या अर्थाने वंध्यत्व असतं का, हा मोठा प्रश्न आहे. कारण लाईफस्टाईल चेंजेसमुळे किंवा लाईफस्टाईल डिसिजेसमुळे आपल्यामध्ये काही बदल झालेले असतात, ते करेक्ट करणं पंचकर्माच्या माध्यमातून. बीजशुद्धी करणं, मी तेच म्हणते की स्त्री बीज शुद्धी करणं, PCOSचे प्रॉब्लेम असतील किंवा वेट गेन असेल, वेट मॅनेजमेंट करणं, डाएट त्यांचं न्यूट्रिशियस नसतं, ते न्यूट्रिशियस डाएट करणं, म्हणजे काय खावं हेच मुलींना कळत नाही. कारण त्यांना सवय, कारण आधी हे पिझ्झा बर्गर ह्या गोष्टी नव्हत्या किंवा अवेळी उठणं, अवेळी झोपणं, जागरण ह्या गोष्टी नव्हत्या. त्यामुळे मुली फिट होत्या, सायकलीने शाळेमध्ये जायच्या, त्यामुळे त्या भरपूर पळणं असायचं, खेळणं असायचं. हे आता फार कमी झालं आहे. त्यामुळे PCOs आहेत मुलींना. हे सगळ्या गोष्टी बॅलन्स करायला लागतात, त्यांचं वेट मॅनेज करायला लागतं, त्यांचे हार्मोन्स बॅलन्स करायला लागतात. पंचकर्माची किस्साने म्हणतात त्या प्रेग्नंट राहतात, म्हणजे ही प्रायमरी इन्फर्टिलिटी झाली. पण मग कुठेतरी ब्लॉकेज आहे, ट्यूबमध्ये ब्लॉकेज आहे किंवा पुरुष पार्टनरमध्ये काही दोष आहेत, मग त्या दृष्टीने ते दोषांचं निवारण करायला लागतं. त्याच्यात आयुर्वेदाचा पार्ट 60% 70% असतो की बऱ्यापैकी कव्हर होतं. पण जिथे ऑब्स्ट्रक्शनच आहे, जिथे सर्जिकल लागणार आहे, तिथे मग पुढचा आपल्याला विचार करावा लागतो. नक्कीच मॅडम, आपण आता विषय घेतला की बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या शरीरावरती खूप काही साईड इफेक्ट होत असतात. याच्यामध्ये स्किन रश जो असतो, कमी वयात स्किन रश असणं किंवा हेअरफॉल असतात, याच्यावरती आपण काही उपचार करतात का? प्रीमॅच्युअर ग्रेइंग ऑफ हेअर असं म्हणतो आपण ज्याला, जी अगदी 7-8 वर्षाचे मुलं, त्यांच्यामध्ये 4-5 केस पांढरे झालेले मी स्वतः बघितले. माझ्या मुलाला पांढरे केस आहेत. तर ते न्यूट्रिशन किंवा विटॅमिन डिफिशियन्सी असते. तर अशा लोकांमध्ये आपण काही मेडिकेटेड सिरम्स आहेत, म्हणजे हर्बल डिकॉक्शन आहे, त्याच्याने शिरोधारा केली आपण, काही इंटरनल मेडिसिन दिले आणि त्यांचं डाएट करेक्शन केलं आणि काही इंटरनल मेडिसिन दिले, तर ते प्रीमॅच्युअर गेअरिंग ऑफ हेअर थांबतं तिथेच, पुढचे केस त्यांचे होत नाही पांढरे. आणि ज्यांचा हेअरफॉल वगैरे आहे त्यांच्यासाठी आयुर्वेदिक मेडिसिन आहे. शिरोधारा, मी 20 टाईप्स ऑफ शिरोधारा करते आणि हे सगळे प्रकार मी डेव्हलप केलेले आहेत. ग्रंथामध्ये तक्रधारा, ऑइलची धारा, त्याला तैलधारा म्हणतात, जलधारा आणि क्षीरधारा, असे 4-5 प्रकार सांगितले आहेत. पण आजकालच्या पिढीला, कारण ही पिढी पूर्वी नव्हती, कारण त्यांना आता ऑइल आवडत नाही, त्यांना ताक आवडत नाही, त्यांना दूध आवडत नाही. मग अशा लोकांना ट्रीटमेंट तर द्यायची आहे, मग ती कुठल्या माध्यमातून द्यायची, तर त्या काही गोष्टी मी डेव्हलप केलेल्या आहे आणि त्याचे तितके छान इफेक्ट आहेत. म्हणजे न्यूट्रिशन गायडन्स कसं करणार थोडक्यात? हां, न्यूट्रिशन म्हणजे हेच, काय घेतलं पाहिजे तुमच्या प्रकृतीनुसार. जर पित्ताचा प्रकृती आहे आणि तुम्ही रोज तिखट मसालेदार खाणार, तर ते तुमच्या प्रकृतीला बाधणारच आहे आणि इनडायजेशन होणार आहे, टॉक्झिन्स तयार होणार आहे. टॉक्झिन्स म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो, मग तो तुमच्या शरीरात तयार झाला, तो सगळीकडे फिरणार,
चॅनल्स असतात आपले वेगवेगळे, ज्याला आम्ही स्रोत असं म्हणतो. म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, कार्डियक सिस्टीम आहे. ही वेगवेगळी स्रोतस आयुर्वेदात सांगितलेले आहे. आयुर्वेदामध्ये शारीरिक स्रोतसांबरोबर मनोवह हे शेवटचं स्रोतस सांगितलं आहे, जे कुठल्याही पॅथीमध्ये सांगितलेलं नाही. मनाचाही तितकाच विचार केला आहे. जोपर्यंत तुम्ही मनावर ट्रीटमेंट करणार नाही तोपर्यंत तुमचे शारीरिक व्याधी बरे होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करावा लागतो. फक्त शारीरिक याच्यावर दोष म्हणजे दोष निराकरण करून किंवा डिसीज घालवून तितकं उपयोगाचं नसतं. तेवढंच काम तुम्हाला मनावर सुद्धा करायला लागतं, तरच बॉडीचं फंक्शनिंग व्यवस्थित चालू असतं. हार्मोन्स आपल्याला बॅलन्स करायला लागतात आणि शिरोधारा इज द बेस्ट फॉर हार्मोनल ट्रीटमेंट, नथिंग. खूप छान मॅडम. मग याच्यासाठी नॅचरल वेट मॅनेजमेंट ज्याला म्हणतो आपण, ते कसं करावं मग यासाठी? आता पेशंटच्या रिक्वायरमेंटनुसार माझ्याकडे मशीन पण आहेत वेट लॉसचे, पण मी ते फारसे वापरत नाही त्यांच्यावर, कारण त्यांचं मी डिटेल हिस्ट्री असते. कारण वेट कशामुळे वाढतं हे शोधून काढायला लागतं. आयदर इट इज फ्रॉम हार्मोनल इम्बॅलन्स किंवा अनुवंशिक आजार आहे किंवा तुम्हाला कुठले काही डिसीज आहेत आणि की ज्याच्यामुळे वेट वाढू शकतं. थायरॉइड, हायपोथायरॉइड आहे, आणखी बरेच आजार आहेत की त्याच्यामुळे तुमचं वेट वाढतं. तर ते कारण शोधून त्या कारणावर आधी ट्रीटमेंट करायला लागते. मग त्यांना डाएट प्लॅन द्यायला लागतात, त्यांना एक्झरसाइजेस द्यायला लागतात, योगा द्यायला लागतो, योगाचे क्लास द्यायला लागतात. सगळं डाएट प्लॅन करून त्याचा फॉलोअप ठेवायला लागतो आणि तो त्यांना मग हळूहळू ते रिझल्ट मिळतात. नक्कीच मॅडम. आणि एक शेवटचा प्रश्न मॅडम, हायड्रोफेशियल म्हणजे काय? हायड्रा फेशियल ही आता माझ्याकडे नव्याने आलेली रिक्वायरमेंट आहे. मॅडम तुमच्याकडे हायड्रा फेशियल होतं का? तर ते मी नव्याने इन्व्हेंट करत आहे लवकरच दिवाळीनंतर. हायड्रा फेशियल म्हणजे तुम्हाला एक मशीन असतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. त्या मशीनच्या साहाय्याने ते फेशियल केलं जातं आणि ते लोकांना फार आवडतं आहे आजकाल. तर आपण आयुर्वेद आणि ॲलोपॅथी म्हणजे ह्या आधुनिक उपचार पद्धतीची सांगड कशी घालता येईल या पद्धतीने मी विचार करते आहे आणि त्या पद्धतीने मी ते चालू करणार दोन्हीच्या याच्या कॉम्बिनेशनमध्ये. खूप छान मॅडम. मुळात म्हणजे पंचकर्म म्हणजे काय, 5 एलिमेंट्स म्हणजे काय, गर्भसंस्कार, शिशुसंस्कार काय, या सगळ्या गोष्टींची या सगळ्या गोष्टींचं आज विश्लेषण सौ भाग्यवती आपल्या डॉक्टर मॅडम अर्चना मॅडम गांगुडे यांच्याकडून आज झालेलं आहे. विशेष म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला माहिती नव्हती ती मॅडम त्यांनी आज अगदी एकदम सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. मॅडम शेवटचा प्रश्न, नाशिककरांसाठी काय संदेश द्याल? नाशिककरांना बऱ्याच, आता मी एवढ्या 20 वर्षापासून नाशिकमध्ये आहे, तर आयुर्वेदाबद्दल अवेअरनेस खूप वाढलेला आहे. जेव्हा मी आले होते तर फार तुरळक लोक इथे प्रॅक्टिसमध्ये होते, त्यांच्याकडे डेफिनेटली लोक जायचे, ट्रीटमेंट घ्यायचे. पण आता सगळे म्हणजे नवीन येणारे लोक आहे की ते म्हणतात की आयुर्वेदाला छान रिस्पॉन्स आहे नाशिकमध्ये, लोक जागरूक आहेत. आणि इव्हन सुवर्णप्राशन म्हणजे लोकांना असं वाटायचं पूर्वी की सोन्यामुळे माझ्या बाळाला काही होणार तर नाही ना, पण सुवर्णप्राशनचा विषय आपण मागे पण चर्चेला होता की सुवर्ण म्हणजे सोनं, जो गोल्ड म्हणजे जो सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण ते आपल्याला मानसिकच सुख जास्त देत असतं. तसं शारीरिक सुखामध्ये काय आहे तर जेव्हा सुवर्णप्राशन आपण बाळाला देतो किंवा गर्भिणीला पण देतो आपण 6व्या महिन्यात, जेव्हा बाळाची बुद्धी तयार होत असते, इट ॲक्ट्स लाईक अ कॅटॅलिस्ट. म्हणजे कॅटॅलिस्टचं काम काय आहे उत्प्रेरकाचं, की तो ज्या ठिकाणी जातो आहे त्या गोष्टीची कार्यक्षमता वाढवणं. म्हणजे तो शरीरात जातो आहे तर त्या एन्झाईम्सचं कार्य वाढवणं, तर बाळाची इम्युनिटी वाढवणं आणि तो शरीरातून ॲज इट इज बाहेर पडतो, तो कुठे ॲब्झॉर्व होत नाही. फक्त तुमचं फंक्शनिंग आहे ते बूस्टअप करतं. तर हे तसं आणि हे सगळ्या गोष्टींना आता नाशिककर अवेअर झालेले आहे. तर मी नाशिककरांना असंच आवाहन करेल की जरूर तुम्ही पंचकर्म करा, गर्भसंस्कार करा. गर्भसंस्कार ही वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे बाळामध्ये, नंतर सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतात. पण मग गर्भसंस्कार करायचं म्हणजे 2 बाळांची जी भांडणं झाली तशी होणार नाही. अजून एक अनुभव सांगते की माझ्याकडे आत्ताच 9 वर्षानंतर एक पेशंट आली. ती आधी प्रेग्नंट होती माझ्याकडे आणि मी टोटली विसरून गेली होती. ती 9 वर्षाची मुलगी डायरेक्ट माझ्याकडे घेऊन आली, म्हणजे तिचं बाळ पण ते पाहिलं नव्हतं. म्हटलं ही कोण? म्हणे माझी मुलगी मॅडम आणि तुम्ही हिच्यावर गर्भसंस्कार केले होते. म्हटलं अरे वा छान. आणि ती मुलीचं बोलणं, तिचा इंटेलिजन्स, तिचं स्पोर्ट्समध्ये तिचं जे तिने वेगवेगळे बक्षिसं मिळवले तर हे सगळे तिने हिस्ट्री सांगितली. आणि बोलता बोलता ती बोलली की मॅडम तुम्ही मला सांगितलं होतं की 4थ्या महिन्यामध्ये हिच्या हार्टला होल दिसत होतं आणि मी ठेवायला इच्छुक नव्हते ही प्रेग्नन्सी, आणि तुम्ही ती ठेवण्याचा मला आग्रह केला आणि काही आयुर्वेदिक औषधं दिली. टोटल 9 महिन्याने मेडिटेशन दिलं. तर 9व्या महिन्यातल्या सोनोग्राफीमध्ये तिचं ते हार्टचं होल नव्हतंच आणि ती नॉर्मल डिलिव्हरी झाली. तिचा त्या बेबीचं
हार्ट नॉर्मल आहे आणि हे बाळ मी ठेवलं म्हणजे तो तुमचे अनंत उपकार आहे. म्हटलं का, कारण माझा जो मुलगा होता मोठा तो शॉक लागून गेला आणि दिस इज द ओनली चाइल्ड आय हॅव. मी तेव्हा तुमचं ऐकलं आणि आज आम्ही दोघंही ह्या बाळामुळे हिच्यामुळे आहोत. तर मी तेव्हा स्वतःहून शॉक झाले की आपण जी नकळत काही कामं करून जातो ती लोकांसाठी इतके फायदेशीर असू शकतात. असतात. नक्कीच त्याचाच एक आज तुम्ही अनुभव बोलून दाखवला. विशेष म्हणजे मॅडम त्यांनी आज त्या मुलीला जीवनदान दिलं. विशेष म्हणजे बऱ्याचदा जे डॉक्टर लोक असतात त्या वेळेच्या असलेल्या परिस्थितीनुसार त्या गोष्टी त्या सांगत असतात. तेव्हा त्या बाळाला होल होतं आणि 9 महिन्यानंतर त्या बाळाला होलच नव्हतं. म्हणजे मुळात मॅडम त्यांनी एका छोट्या बाळाला जीवनदान दिलं. मॅडम खरंच तुमचं कार्य खूप कौतुकास्पद आहे. आयुर्वेदाचे उपकार आहेत ते मी वेगळं काही केलं नाही. शास्त्रोक्त पद्धतीने काम करते, प्रामाणिकपणे काम करते आणि तीच मेडिसिन मी त्या आईला दिले आणि वेगवेगळ्या प्रकारचे मेडिटेशन दिले, ॲश्युरन्स दिला आणि ते बाळ नॉर्मल जन्माला आलं. नक्कीच मॅडम, खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे. आता देखील आपण बघत असाल की आमच्या या लाईव्ह मुलाखतमध्ये खाली जी लाल कलरची पट्टी आहे त्या पट्टीमध्ये मॅडम त्यांचा 2 मोबाईल नंबर आहेत, ज्यावेळी आपण कधीही मॅडम त्यांच्याशी संपर्क साधू शकतात. विशेष म्हणजे जुना गंगापूर नाक्यावरील जुना गंगापूर नाका आहे त्याच्या बाजूलाच गांगुर्डे हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी सर्व काही हॉस्पिटल आहे, याच्यामध्ये सर्व काही सुविधा पुरवल्या जातात. आणि नाशिककरांनो, एक वेळ तुम्ही या पंचकर्म जे आयुर्वेदिक आपली भारतीय संस्कृतीमधलं आयुर्वेदिक ज्याला म्हटलं जातं पंचकर्म क्रिया ही नक्की करावी. सोबतच ज्या माता भगिनी असतील त्यांनी देखील गर्भसंस्कार काय असतात, शिशुसंस्कार काय असतात, एकवेळेस मॅडम त्यांना भेटावं आणि त्याचा अनुभव नक्की घ्यावा. आणि आयुर्वेदिक स्किन आणि हेअर ट्रीटमेंट नक्कीच. आणि पुन्हा नव्याने आता जसं जसं काळ बदलतोय तसं तसं त्या नवीन ट्रीटमेंट मॅडम त्या आपल्या हॉस्पिटलमध्ये त्या सुविधा देतच आहेत. एक वेळ अवश्य भेट द्या. प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार, नाशिक. नमस्कार.